भाऊ काय सांगणार आज भाजपची कार्यशाळा या ठिकाणी भाऊ काय सांगणार कार्यशाळा विभागीय कार्यशाळा भाजपच्या ठिकाणी जळगाव, धुळे आणि नंदुरबार 3 जिल्ह्याचे जवळपास 1200 कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते। माननीय बावनकुळे साहेब आणि माननीय आमचे रवींद्रजी चव्हाण हे दोघे मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे, त्यात पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत, मग नगरपालिका असतील, महापालिका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या 2-3 महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन पर्व सुरू आहे, म्हणून विशेष महत्व आजच्या बैठकीला होतं। स्वबळावरचा नारा आम्ही अजून दिलेला नाही, पण मी म्हटलं काही झालं तरी 50% पेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल। आता इथे जर वाटाघाट्या झाल्या तर काही झालं तरी 35च्या वर जागा जिल्हा परिषद मध्ये 70 पैकी भाजप या ठिकाणी जिंकेल, बाकी असतील ते मित्र पक्षाच्या असतील। पण आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, नगर असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेऊ। कायदा लागू करण्यात येणार आहे काय सांगणार? झालाच पाहिजे। जवळपास 8 राज्यांमध्ये लव जिहाद कायदा लागू आहे। मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल, हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे। भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आज त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवलेली आहे। एवढं काम करायची संधी मिळालेली ठाकरे गटामध्ये। तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत। ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलतायत, क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत, बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही। ते निश्चित उद्धवजींनाच आहे, भाजपला नाही। उगाच तुम्ही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका। त्यांनी सांगितलेलं आहे ना की बाबा मी त्या ठिकाणी गेलो असताना ते बसलेले होते, त्यावेळेला त्यांची भेट झाली, डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले। दसाबांनी सांगितलेलं आहे, सुरेश दसांनी सांगितलेलं आहे, त्यात वेगळं काही नाहीये। बरं